विरोधामध्ये बघायचंय जो संघ मैदान दाखल होतोय अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. एका बाजूने बायकरमॅन जयस सईद आहे आणि दुसऱ्या बाजूला मावलचा मिस्टर 360 3D अर्थातच दिगंबर दत्त दौंड मैदान दाखल होतोय. तर युद्धाला सुरुवात झालेली आहे. रणशिंग फुंकलेलं आहे मैदानामध्ये. आपण बघतोय सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती तयार असलेला हनुमान शेखावत समोर लाला दौंड. दिवस क्रमांक 3 बोला गणपती अप्पा. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होतोय चौकाराने. Star Remix. Thank you DJ. पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती इथे चौकाराची मोहर उमटवली आहे लाला दौंडने. या सीझन मधला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. मात्र इथे डिक्लेरेशन झोन कडे चाललाय चेंडू. एक धाव तरी इथे आली. आता मात्र बघायचं आहे जयस सईद बायकरमॅन. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर जनसेवक चषक आंबेगावच्या मैदानावरती टू व्हीलर बाईक पटकावली आहे. 2 टू व्हीलर बाईक आपल्या नावावरती कोरणारा जयस सईद प्रिन्स ऑफ उर्से. हनुमान शेखावत तयार. हलक्या हाताने खेळायचा होता. इथे जयस सईदला मला मी म्हणेल दृष्ट लागली आणि जयस सईद शून्यावरती बाद. DJ विकास 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 आणि इथे पहिली विकेट मैदानामध्ये डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली. हनुमान शेखावत जर आपण पाहायला गेलं तर खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तो क्रिकेटच्या पटलावरती दाखल झालाय. मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा हनुमान शेखावत इथे तयार असणार आहे. समोर असेल आकाश दौंड नवीन बॅटर दाखल झालाय. लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉंग ऑफ मधून पाहतोय प्रणव भेगडे चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची फेकी देखील ती केली जाईल आणि तोपर्यंत घेतली जाते मैदानाच्या मध्ये सिंगल. स्ट्राईक रोटेट होणं इथे गरजेचं आहे. आकाश दौंड विशेष आपण पाहिले तर स्वराज्य क्रिकेटला बुरुसे संघ या मातीमध्ये घडलाय, या मातीमध्ये वाढलाय, या मातीने नाव दिलेलं आहे आणि त्याच मातीमध्ये आज मात्र संघ इथे खेळताना बघायला मिळणार आहे. हनुमान शेखावत तयार. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न केला हनुमान शेखावत. विशेषतः हनुमान शेखावत देखील या मातीमध्ये बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे. मला वाटतं 2 दिवसापूर्वी देखील मी याची चर्चा केली की ज्यावेळेस स्वराज्य क्रिकेट क्लब संघ हे सगळे खेळाडू ज्यावेळेस घडत होते, तयार होत होते, त्यावेळेस हनुमान शेखावत देखील या संघाचा एक पार्ट ऑफ व्ह्यू राहिलेला आहे. हा खेळाडू देखील इथूनच तयार झालाय, हे विसरून चालणार नाही. समोर लाला दौंड. हो इथे मात्र थोडासा बघायच्या पायावरती टाकलेला चेंडू होता. एज होती तिथे, अपेक्षा होती हनुमान शेखावतला, परंतु इथे कुठल्या प्रकारचा धोका तो निर्माण होणार नाहीये. षटक क्रमांक संपला जाईल. इथे पहिला 1 षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावा आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघाची धावसंख्या 7.
सामन्याकडे जाऊयात. 7 वरती धावफलक षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये सुरू होणार आहे. 35 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं पूर्ण करायची. 36व्या मिनिटाला तुम्हाला शेवट षटक सुरू करायचंय. यावेळेस लालाच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 3Dच्या बॅटमधून सिक्सर. All Star Remix. थँक्यू. गोलंदाज पुढे यावेळेस कट. हो इथे जीवदान आहे. लाला दौंडला जीवदान आहे. हे जीवदान आणि इथे बघायचंय आकाश दौंडला मात्र परतावं लागतं. हनुमान शेखावतने पकडलेला झेल. विकेट क्रमांक 2 दुसरा मोहरा डगवच्या श्रेयाला. मैदानामध्ये बघायचं आता मैदानाच्या मध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 14 वरती धावफलक आहे. 14 म्हटलं की आपल्याला नक्कीच शंभूराजेंची आठवण होते. मे 1657 रोजी पुरंदराच्या गडावरती धुरंदराच्या पोटी युगंधराचा जन्म म्हणजे शंभूराजा. 14 धावा धावफलकावर. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू बघायचं तिथे प्रोटेक्शन खूप चांगलं बघायला मिळालंय. मला वाटतं आपण बघा 9:54 ला पहिला बॉल पडलेला आहे आणि तुम्हाला 40 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे 35 मिनिटाच्या आत तुम्हाला 7 षटकं पूर्ण करायची आहेत. हा नियम आपण पहिल्या दिवसापासून मात्र खूप बारकाईने याच्याकडे फोकस केलेला आहे. पुन्हा एकदा हलक्या तर चेंडू खेळून काढलाय. समीर शिंदे स्वतः संघाचा संघनायक दाखल झालाय आणि समीरला आपण पाहिलं तर नेहमी सलामीसाठी येताना बघायला मिळालेलं आहे. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन महत्वाचं असतंच. सगळ्यात महत्वाचं काय तर आपण पाहिलं तर बदलत्या काळानुसार तुम्हाला बदल हा करता यायला हवा. बदल फार महत्वाचा असतो. तानाजी काकडे पुण्यात गोलंदाजीसाठी राऊंड द विकेट. यावेळेस टॉपेज घेतलाय. उंच उडालाय चेंडू हवेमध्ये. झेल इथे सुटला मैदानाच्या आतमध्ये. इथे लाला दौंडला मिळालेले जीवदान आहे. हे दुसरं जीवदान किती धोकादायक असतात मित्रांनो. 2 षटकं संपलेली आहेत. 16 वरती धावफलक आहे. ज्यावेळेस बघा भारतावरती मोहम्मद खैरी चालून आला. पृथ्वीराज चव्हाणाने त्याचा 2 वेळा पराभव केला. दोन्ही वेळेस त्याला जीवदान दिलं. तो आपल्या देशामध्ये परतला. पळून गेलेले सैन्य त्याने जमा केलं. सरसकटी सगळ्यांच्या कत्तली केल्या आणि नव्याने सैन्य जमा करून तो पुन्हा भारतावरती चालून आला. आणि ज्यावेळेस तो भारतावरती चालून आला त्यावेळेस त्याने पृथ्वीराज चव्हाणांचा त्यांनी पराभव केला. आणि ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण त्याला विचारलं की मी तुला 2 वेळेस जीवदान दिले, तू मला एकदा तरी दे, त्याने सांगितलं की नाही. पहा जीवदान किती धोकादायक असतात. आता लाला दौंडला मिळालेले जीवदान
हे प्रणव भेगडेला तानाजी काकडे यांना सांगायची गरज नाही, लालाचं जीवदान आपल्याला किती महागात पडू शकतं. धावफलकावरती धावा आहे 16 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं गेले तर आता ओमकार जाधव, एक उभरतं टॅलेंट तळेगाव संघातून मात्र पुढे येत आहे. समोर लाला दौंड आहे 3D. आता मात्र यावेळेस अप्परकट शुभम फार दूरवरती आहेत आणि चेंडू मात्र इथे सीमारेषा बाहेर पाठवलाय. 4 धावेसाठी हा चौकार आहे. थँक्यू. आणि इथे मैदानामध्ये बघायचंय लाला दौंडच्या पॅकमधून चौकार आलेला आहे. जणू काही त्यांनी जखमेवरती आता मीठ चोळायला सुरुवात केलेली आहे. लाला दौंड अतिशय शांत स्वभाव, त्याचबरोबर पाहायला गेलो तो कधी कोणासोबत जास्त अधिक बोलत नाही, परंतु त्याची बॅट खूप वेळा बोलते आणि त्याच खेळाडूला इथे दिलेलं जीवदान आहे. गोलंदाज तयार, पुढे ओमकारचं स्वागत चौकाराने. आता उलट दिशेने रिवर्स पुल, अल्टी पलटी और ये गेंद ने मारी कल्टी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ते गेलाय, परंतु बघायचं इथे मैदानाच्या मध्ये काय असणार आहे. तर यस तिथे मैदानामध्ये पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे पडलेले आहे. षटकारे 6 धावा. थँक्यू. मला आता हाडू सर देखील पंचांची थोडीशी मजा घेत असतील. पलीकडे गेलाय. असं नाही, पलीकडे त्या बाजूला तिकडे षटकार आहे. मला वाटतं समीर ओ काही नियम असतील तर एकदा पुन्हा पंचांसोबत शेअर करा. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 26 धावा आहेत. लाला दौंडचं आक्रमण पुन्हा एकदा, हे नामे काफी आहे. आता सफल झालेत, पुन्हा एकदा जागा बनवली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मनगटात आहे जोर आणि लालाने कडक मारलाय 4. 4 रन. थँक्यू. धन्यवाद केरो मामा. गाणी अशी वाजली पाहिजेत ना, माणूस पेटला पाहिजे. धावफलकावरती पुन्हा जाऊयात. 30 वरती धावफलक आहे. गोलंदाज तयार, ओमकार. पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवली, आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळलाय. बॅटचा फेस इथे क्लोज करताना लाला दौंड आपल्याला बघायला मिळाला. 1 धाव इथे आली. अलीकडच्याच काळामध्ये आम्ही लाला दौंडला आपण पाहिलं गेलं तर श्री भैरवनाथ चषक आडेगावच्या मैदानावरती खेळत असताना सर्वोत्कृष्ट फलंदाज हा बहुमान त्याने मात्र मिळवला. अवघ्या 17 धावेने, अवघ्या 17 पॉइंटने त्याची 2 व्हीलर हातातून निसटली. आणि लाला दौंड एवढ्या वर्ष क्रिकेट खेळतो, मी लाला दौंडला कधीच बोलताना बघितलं नाही, परंतु त्या वर्षी त्याने आवर्जून त्याची बाईट दिली. त्याने कौतुक प्रतिस्पर्धी खेळाडूचं मात्र केलं. गोलंदाज ओमकार पुण्याचा तयार आहे. समोर मात्र समीर शिंदे. आता आग दोन्ही टोकांना लागलेली आहे. ये खेल नहीं खिलवाड़ है. समीर शिंदे उसका नाम है. षटकार. म्हणतात ना, आजाराला डॉक्टरचं इंजेक्शनच लागतं. धावफलकावरती 37 आहेत. पुन्हा एकदा हुक केलाय आणि पाठवलाय डीप लॉंग लेग.
सीमारेषेच्या बाहेर लई भारी षटकार. थँक्यू असं म्हणताना प्रत्येक डीसी थोडंसं लक्ष ठेवा. फक्त 3 षटकं संपलेली आहेत. 43 वरती धावफलक आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमी कठीण असते असं म्हटलं जातं, परंतु या कठीण गोष्टीतून शिकायचं असतं, स्वतःला सावरायचं असतं आणि आपला यशाचा मार्ग निवडायचा असतो. लाला दोंडला मिळालेलं जीवदान, त्यानंतर लाला दोंडच्या बॅटमधून चौकार षटकाराची आतिषबाजी. समीरने देखील 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले. आता तानाजी काकडेच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपवलेला आहे. ज्या तानाजीने यापूर्वी लालाला जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये फसला होता, परंतु निसटला तो. ओ यावेळेस अक्षरशः उलट दिशेने फटकाय. लाला दौंड पडला, झोपला, परंतु चेंडूला सीमाच्या बाहेर पाठवला. हा चौकार आहे. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे देखील जाणार आहे. हा चेंडू देखील पुढे एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये भूषण साहानी चेंडूला प्रोटेक्ट करेल. फिकी लाज जवाब आहे भूषणची. 1 धाव आली. धावफलकावरती 48 आहे. चौथा षटक इथे प्रगतीपथावर असताना तुम्हाला 2 चेंडू दिले जातात. तुम्हाला ते 2 चेंडू इथे चॉईस करायचे आहेत. बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्यातून चेंडू तो चेंडू येण्याची वाट बघायची नाहीये. जो हातामध्ये गोलंदाजाने चेंडू घेतलाय पहिल्यांदा तो टाकायचा आहे आणि बॉल आल्यानंतर मग तुम्ही तो बॉल घेऊ शकता. ही स्पर्धेची नियमावली आपण बनवलेली आहे. समीर पुन्हा एकदा बघायचं मैदानाच्या मध्ये तयार असेल. ओ यावेळेस अक्षरशः पायामध्ये चेंडू टाकला आणि मैदानामध्ये बघायचंय काय होणार आहे. LBW विकेट. समीर मैदानामध्ये होते बाद. थँक्यू डीजे. मैदानामध्ये बघायचंय अगदी 3 मोहरे डगआउटच्या आश्रय आल्यात. 3.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 48 वरती धावफलक आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अक्षय आंबेकर. या हंगामामध्ये ज्या प्रकारचा तो फॉर्म मध्ये आहे. पुढे एकदा तानाजी काकडे आला आणि तानाजीने ते संघाला यश मिळवून दिलेलं आहे. टिक फॉर टॅग टीके या नावासाठी मात्र तानाजी काकडेला ओळखलं जातं. त्याचा अनुभव प्रचंड मोठा आहे. अक्षय आंबेकर परफेक्ट फिट असणारा, पाठीमागे असणारा प्रेक्षक चला बाहेर या. गोलंदाज तानाजी. कोलवटप्याचा बॉल अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करत असताना अक्षय 1 धाव आली आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती 49. अक्षय आंबेकर आपण पाहिलं तर फिटनेस क्रिकेट मधला फार महत्वाचा असतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज तानाजी समोर मात्र लाला दौंडने मात्र मग पाहता जीवदान ती मिळालेली आहेत आणि त्याने ज्या प्रकारचं आक्रमण चढवलंय त्यानंतर आता मात्र यावेळेस क्रॉस द बॅट खेचून मारला मिड विकेटला. खेळाडू डीप मध्ये आपण पाहतोय चेंडूला इथे कव्हर करतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 1 धाव आली आणि टाळ्यांचा गजर करूया स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघासाठी. वैयक्तिक आपण पाहतो सांघिक अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. घरचा संघ ज्यावेळेस घरच्या मैदानावरती खेळतो त्यावेळेस त्यांच्यावरती प्रेशर असतो. यावेळेस पायावरती टाकला चेंडू आणि इथे अक्षय सांगत असेल अगर आप दिशा से भटके तो पडेंगे फटके. चौकार.
थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 54 धावा, 54 रन, लॉस ऑफ 3 विकेट. छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर असणार आहे. चर्चा आपण पाहतो भूषण साने ज्या प्रकारचा फिट आहे, ज्या प्रकारे बबलू फिट आहे, ज्या प्रकारे आपण पाहिले गेले तर तुम्ही प्रणव भेगडेचा फिटनेस बघा. फिटनेस क्रिकेट मधला फार महत्वाचा असतो आणि अक्षय आंबेकरचा फिट आपण पाहिले गेलं तर सगळ्या उरसे गावांना माहिती आहे. फिटनेस म्हणजे काय, खऱ्या अर्थानं शरीर बदलणं नाही तर ती स्वतःशी केलेली एक शिस्तबद्ध लढाई आहे. रोज सकाळी उठायचं, स्वतःला हरवायचं आणि नव्या ऊर्जेने स्वतःलाच जिंकायचं म्हणजे फिटनेस आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक, स्ट्रॅटजी टाइम आउट. हे म्हणेल उमेश खेळाडूसाठी पाणी घेऊन आला, तो पाणी घेऊन नव्हता आला. पाण्यासोबत तो खेळाडूसाठी कानमंत्रही घेऊन आला. आज संघासाठी आपण पाहिले गेले तर दुसऱ्या बाजूने उरसेगावचा भूषण, SP धामणकरता संदीप धामणकर देखील उपस्थित, मनसूरभाई पठाण उपस्थित आहेत. बरेचसे ग्रामस्थ या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत, कारण घरचा संघ मैदानामध्ये खेळतोय ना, त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे. 4 षटकं संपलेली, 54 वरती धावफलक आहे. प्रणव भेगडे आणि दुसऱ्या बाजूला बघायचं भूषण, नितीन धोत्रे ज्याला कॅप्टन या मावळ तालुक्याने त्याला उपाधी दिलेली आहे. गोलंदाजी सरी गोलंदाज. आता मात्र प्रणव भेगडे स्वतः मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होणारा वारंवार बदलाव. इथे पॉइंट आहे, कव्हर आहे, डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. यावेळेस फटका फसला होता, चेंडू हवेत, नितीन धोत्रे चेंडूच्या खाली, टेक अँड व्हेरी गुड कॅच, विकेटचं पतन, लाला दोंड बाद. DJ Vikas. It's All Star Remix. थँक्यू. प्रणव भेगडे आला आणि त्याने पहिल्याच बॉल वरती मोठं यश मिळवलं. लाला दौडला त्याने बाद केलेलं आहे. 54 वरती 4 आहेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर दाखल इथे होतोय आकाश शिंदे. एक हार्ड हिटर आकाश, भल्या भल्या गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी बनवणारा आकाश आज बघायचंय घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. समोर मात्र प्रणव भेगडे. पहिलाच बॉल होता, लिडिंग एज, चेंडू मात्र बघायचं इथे बॅक साईडला जातोय. एक धाव मात्र तिथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाईल 55 वरती धावफलक. समोर अक्षय आंबेकर, दुसऱ्या बाजूने आकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. असं म्हणतात ना, यश हे एकदम मिळत नाही, ते सततच्या प्रयत्नातून ते यश आणि सरावातून घडतं. जी लोक रोज थोडं थोडं शिकत राहतात, चुका करूनही थांबत नाहीत ना, त्यांनाच एक दिवस विजय मिळतो. त्यामुळे किती वेळ लागला, किती अडचणी आल्या, सराव करत राहा. प्रत्येक छोटा प्रयत्न हा तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. पुढे खोलवर टप्प्याचा बॉल होता, हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न देखील, एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अब तक 56, 56, लॉस ऑफ दी 4 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रणव भेगडे. समोर मात्र मैदानाच्या मध्ये असणार आहे आकाश शिंदे. यावेळेस समनगडाच्या साह्याने चेंडूला शेवटपर्यंत जवळ येऊन दिला. हे सेन्सिबल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही हा संयम तुमच्याकडे असायला पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असतो त्यावेळेस थोडंसं माइंड थोडंसं इथे शांत ठेवणं गरजेचं असतं आणि ते आकाश आणि अक्षयकडून बघायला मिळतंय. 57 वरती धावफलक आहे. लोअर फुल टॉस होता, लॉंग ऑनला तिथे हो या बाळेस मैदानामध्ये बघायचंय. जन्मंजय दातार चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु चेंडूला शरीराच्या साह्याने त्याने थांबवलं. एक धाव आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात प्रणव भेगडेने. धावेला अक्षरशः ब्रेक लावायचं त्याने काम केलेलं आहे. हा शेवटचा बॉल आहे.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रणव. लोअर फुल टॉस आणि आता मात्र काय आलाय 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 आकाश शिंदे आलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. DJ Sky. Taj. थँक्यू डीजे. मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस डगआउटमधून आवाज आला त्यावेळेस आकाशने त्यांनी हात करून सांगितलं जरा ठहरो, थोडस थांबा. आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर माणूस स्वतःला वेळ देण्यामध्ये कधी कधी कमी पडतो आणि आकाशने सांगितलं मला थोडासा वेळ द्या. एक चेंडू मिळाला त्याच्यावरती त्याने षटकार खेचला. आता बघायचंय 5 षटकांचा खेळ संपलेला 64 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज हनुमान शेखावत आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता मात्र घेतलेलं आहे. अक्षय आंबेकर आहे दुसऱ्या बाजूला आकाश आहे. अक्षय आंबेकर देखील या हंगामामध्ये जशी जशी संधी त्याला मिळत गेली तशी तसं मात्र त्याने स्वतःला सिद्ध करत गेला. आणि असं म्हणतात ना की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. बॅटिंग पॉवर प्ले. सागर बोत आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला विनोद जाधव आहेत. तिसरे पंच अंकुश अण्णा दाभाडे आहेत. हनुमान शेखावत बॉल ट्रॅकवरती तयार. समोर अक्षय आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. सन्मानपूर्वक चेंडू इथे खेळलाय. कारण अक्षयचा प्रयत्न एकच आहे की आकाशला अधिकचा इथे स्ट्राईक द्यायला हवी. परंतु आकाशचा प्रयत्न होता की जर धावा होत आहेत तर आपण धावा पळून घेतल्या पाहिजेत. आणि दोन्ही खेळाडू त्या धावा घेण्यासाठीच ओळखले जातात. फिट आहेत दोन्ही खेळाडू. आकाशने पहिली धाव खूप वेगाने कंप्लीट केली. एका धावेने संघाची धावसंख्या 65 वरती धावफलक आहे. आकाश शिंदे मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचंय. स्ट्रायकिंग एंडला एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. समोर हनुमान शेखावत आहे. यावेळेस बॅकफुटला गेले. 3 साइड आउटचा फटका. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र चौकार मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता 69. आकाश शिंदे पुण्याला तयार. पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल. जमीन समंत्राचा फटका. जनमंजे चिडले ते कव्हर करतोय. फंबल जोड होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि वाह गुड रनिंग द बिटवीन द विकेट. हरणं धावताय जणू काय या खेळपट्टीवरती. इतक्या वेगाने 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 71 वरती धावफलक आहे. स्पर्धेचे निमित्त आमचे पवन सिंग आरे यांचं देखील आगमन होत आहे. पवन दादा आपलं देखील स्वागत आहे. जिथे जिथे स्वराज्य क्रिकेटला उर्से संघ खेळतो तिथे तिथे मात्र पवन दादा एक सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र त्यांच्या सोबत असतात. 71 वरती धावफलक आहे. आकाश शिंदे पुण्याचा जमीन समंत्राचा फटका. प्रणव भेगडे दूरवरती आहेत. ओहो इथे काय इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. ये रास्ते 4 के 4 रन. थँक्यू डीजे. उर्से गावाचं क्रिकेट आपण पाहिलं तर घराघरामध्ये पोहोचलेलं क्रिकेट आहे. आणि या उर्से गावाला जर आपण पाहिले गेले तर मी म्हणेल एकवटून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ना तर स्वराज्य क्रिकेटला उर्से संघाने केलेलं आहे. आपण पाहतो बऱ्याचशा गावामध्ये राजकीय मतभेद होतात त्यामधून मात्र संघ विभागले जातात. हनुमान शेखावत पुण्याचा तयार. 75 वरती धावफलक. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून आहे. जेडी फार दूरवरती आहेत. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चाललाय. चौकार.
आपण म्हणतो ना की मैदानामध्ये आकाश शिंदे, मी आजही काळ आठवतो 2015, 2016, 2017 हनुमान शेखावत आकाश शिंदे एका संघामध्ये कित्येक वर्ष खेळलेले आहेत. आकाश शिंदे मग पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी थोडासा त्याचा बॅट पॅच सुरू होता, परंतु आता प्रेक्षकांसाठी देखील आणि त्याच्या चाहत्या वर्गासाठी देखील आनंदाची गोष्ट आहे. आकाशचा खेळ पुन्हा एकदा त्याचा रंग बहरू लागलेला आहे. तो नव्या जोमाने मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आकाश शिंदेला या उरसेगावचा जर आपण पाहिलं गेलं तर लोअर फुल टॉस आणि इथे काय याला उरसेगावचं ओम्या म्हटलं जातं. नाव त्याचं आकाश शिंदे, षटकार आहे. संघडीचे 6 षटकांचा खेळ संपलेल्या धावफलकावरती 85 धावा आहेत, 85 रन, लॉस ऑफ 4 विकेट. आकाश शिंदे नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये घोंगावत आहे. आकाश शिंदे आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये आता ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, चौफेर फटकेबाजी त्याची, लॉंग ऑन मध्ये फटके खेळलेत, लॉंग ऑफला खेळलेत, कव्हर्स मध्ये खेळलेत, की त्याची ताकद आहे, ही त्याची स्ट्रेंथ आहे. आता प्रणव भेगडे पुण्यात गोलंदाजीसाठी आलाय, त्याला माहिती आहे जर यांना थांबवायचं आहे तर मला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आहे. पुढे ऑन साइडला इथे टर्न केलाय, सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. डीप मध्ये बघायचे भूषण साहनी चेंडूला कव्हर करताना बघायला मिळालाय आणि इथे मात्र हा प्रेशर आहे, हे दडपण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, चौकार. थँक्यू. आता चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 89 धावा, 89 रन. फिर से एक बार उड़ी 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 और यह गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी, सिक्सर. थँक्यू. इथे 95 धावा स्कोर बोर्डवर आहेत. आग दोन्ही टोकांना लागलेली आहे, इकडे अर्थ तिकडे विहीर आहे. फुल टॉस आणि याही वेळेस चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ, भूषण साहनीला शोधून काढलाय, विकेट. आता मात्र बघायचं इथे मैदानामध्ये अक्षय मैदानामध्ये बाद झाला. भूषणने सोपा कॅच, अक्षरशः त्याला एक पाऊल देखील इकडे तिकडे टाकायची गरज पडली नाही. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल ते उडार आहे, द रायझिंग स्टार मयूर भिलारे. 95 धावा आहेत, 5 विकेट आलेले आहेत. पहिलाच बॉल भिर 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 भिरकावलाय मयूर भिलारेने, षटकार. थँक्यू. सोमनाथ भाऊ दौंडे यांच्या वतीने आकाश शिंदेसाठी प्राइज आहे. आकाशने जर अर्धशतक पूर्ण केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फॉलिंग स्वीपचा स्ट्रोक होता, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, परंतु नकार आहे. 3-3 बॅकअप साठी खेळाडू आहेत, किरण लाडे, तानाजी काकडे, शुभम आहे. टाळ्यांचा गजर मात्र इथे करूया. स्वराज्य क्रिकेट क्लब संघासाठी 103 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. चेतन शेठ ठाकूर यांच्या वतीने प्राइज आहे. मयूरने 3 षटकार मारले तर 1000 रुपये.
आणि यावेळेस मागणी होती षटकाराची, षटकार तर ठोकलाय, 6 धावा. थँक्यू. इथे मैदानाच्या मध्ये बघायचंय 7 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 109 धावा आहेत. मला वाटतं 9:54 पहिला बॉल आपण टाकलाय. आता जवळपास 10:30 वाजून गेलेत, त्यामुळे वेळ संपलेला आहे. एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये आता घेऊन गोलंदाजी करायची आहे. मयूर बिलारी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे आहे. बोला. ठीक आहे, काय हरकत नाही. मला वाटतं ज्यावेळेस पहिला बॉल पडला त्यावेळेस मी टाइम डिक्लेअर केला होता. धावफलकावरती 109 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे मैदानामध्ये पुन्हा एकदा जेडी, जन्मंजय दातार, समोर आकाश. 8 चेंडूमध्ये 28 बनवलेले आहेत. डेड बॉल. गोलंदाजाचा रणप इथे चुकलाय. धावफलकावरती 109 आहेत. कुलवटप्याचा बॉल लॉंग ऑफला खेळलाय प्रणव भेगडे आणि चिडला थांबवले. वाह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रणवचं बघायला मिळालं. जणू काही स्पायडरमॅन जम्प प्रणव भेगडेची होती. आता प्रणव भेगडे म्हणत असेल ही चूक तुम्हाला माझ्याकडून तुमच्याकडून मला अपेक्षित नाहीये. जर मी संघासाठी चौकार धाव इथे वाचवलाय तर इथे स्ट्राईक आकाशला नकोय या स्लॉगवरच्या षटकामध्ये. धावफलकावरती 111 आहेत. चेतन शेठ ठाकूर यांच्या वतीने आकाशने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 111 धावा आहेत. 9 चेंडूमध्ये 30 बनवलेत आकाशने. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, तिथे हनुमान शेखावत. वाह, नाईस कॉट, विकेट. मैदानामध्ये बघायचं तर मैदानाच्या मध्ये विकेट तर आलेले 111 धावा स्कोर बोर्डवर आहेत. आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाखाली ते होणार आहे बाळकृष्ण दामणकर. बाळा दामणकर संघाचे संघ मालक म्हणून कित्येक वर्ष आपण बाळा दामणकर यांना बघितलंय. आज संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये जन्मंजय दातार जेडी पुण्याला बघायचं आहे, तयार असेल. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर मात्र विकेट. बाळा दामणकर मैदानामध्ये आलेत. ऑल इंडिया रबर बॉलची प्रीमियर लीगची स्पर्धा कोण विसरेल. ज्यावेळेस 2 चेंडू 12ची गरज होती त्यावेळेस बाळा दामणकरने ते 2 षटकार खेळलेत. ही आक्रमकता बाळा दामणकर यांच्याकडे आहे. पहिलाच बॉल खेचला इथे आणि भूषण आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय, फलंदाज बाद आहे. आता मात्र बघायचं मैदानाच्या मध्ये यावेळेस लागोपाठच्या 2 विकेट आले आहेत. जेडी स्लॉगवरचं षटक हाताळतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती येतो. दुसऱ्या बाजूने मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल इथे होईल मैदानाच्या मध्ये
उमेश धामणकर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. जेडी विकेट हॅट्रिक बघायचं आहे. ऑन. यावेळेस बॅकफुटला गेलाय, पंच केलाय हनुमान शेखावत. आणि इथे काय, इथे हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. परंतु प्रेक्षक राजा हो, हनुमानचा एफर्ट आवडला असेल ना, टाळ्या बाहेर काय हरकत नाहीये. ही काळवृत्ती त्याने दाखवली. षटकार. थँक्यू. इनसाइड आउटचा फटका होता उमेश दामणकरच्या बॅटमधून आलेला षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. शुभम शुभम चेंडूच्या खाली झेल होतोय, फलंदाज बाद आहे. जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में. जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. आने जाने वाले लोगों को थँक्यू. चला बॅट्समन चला. मैदानामध्ये बघायचे आता 117 धावा आहेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. आणि आता दिनेश मालबोडे डीएम. जेडी तयार आहेत. 3 विकेट आतापर्यंत जेडीने मात्र या षटकामध्ये मिळवल्यात. यावेळेस बघायचं मैदानामध्ये कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन. हनुमान शेखावतचं सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न. आणि आता मात्र इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. धावबाची आलेली विकेट आणि पहिला डाव. परंतु स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मयूर भिलारेला एकही चेंडू मात्र खेळायला मिळाला नाहीये. पहिला डाव संपलेला आहे. धावफलकावरती आपण इथे बघणार आहोत. 118 झालेले आहेत. 119 धावेंचं टार्गेट ठेवलेलं आहे अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव संघासमोर. यानंतरच्या सामन्याचा आपल्याला नाणेफेकीचा कौल देखील करायचा आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक. चला यानंतर होणारी मॅच न्यू मोरिया फायटर्स मामुर्डी विरुद्ध स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा. थँक्यू. तर स्क्रीनवरती आपण हायलाइट्स बघूयात. स्टार्टिंगला आपण पाहिलं गेलं मैदानामध्ये लाला दौडच्या बॅटमधून तर नक्कीच आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्याला हायलाइट्स बघायला मिळत आहेत. ज्या प्रकारची स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघाने बॅटिंग केली मग पाहिले तर अगदी लाला दौंडचे स्ट्रोक, त्यानंतर आकाश दौंडचे फटके, त्यानंतर आपण पाहिले गेले तर आकाश शिंदेचं आक्रमण. मयूर भिलारेने मात्र साथ दिली. समीर शिंदेने मात्र 2 षटकार ते महत्वाचे राहिलेत. आता बघायचंय पहिला डाव तर संपलेला आहे. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होणार आहे. चला यानंतरची होणारी मॅच दोन्ही संघाचे संघनायक. टॉस साठी त्याला न्यू मोरिया क्रिकेट क्लब मामुंडी फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्पार्टन लोणावळा. दोन्ही संघांच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपला क्रिक हिरोजचा स्कॅनर आमच्या स्कोररकडे द्यायचा आहे.
पहिला डाव इथे संपलेला आहे. 118 झालेले आहेत. 119 धावेंचं टार्गेट आहे आणि या 119 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही धुरंधर मैदानामध्ये आता दाखल होतील. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर प्रणव भेगडे आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडिया स्पोर्ट्सचे आपण पाहिलं गेलं तर असणारे ब्रँड अँबॅसेडर आणि ज्याने आतापर्यंत 3 टू व्हीलर बाईक आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत तो बबलू खामकर. चला मामुर्डी टीम न्यू मोरिया फायटर्स संगनायक तुम्हाला शेवटचा पगार टॉस साठी. चला सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे आणि मैदानामध्ये बघायचंय आता बबलू खामकर अर्थात थॉर म्हणून मात्र ओळखला जाणारा मॉन्ट्रो ट्रॉफी मध्ये पहिली टू व्हीलर बाईक. त्यानंतर आपण पाहिले गेले तर आंबेड्यांच्या मैदानावरती देखील त्याला टू व्हीलर बाईक मिळाली आणि तळेगाव क्रिकेट लीग याही स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक मिळवणारा बायकरमॅन बबलू खामकर स्ट्रायकिंग एंडला. तर बॉलिंग ट्रॅकवर जे आहे सईद. पहिलाच बॉल पटका फसला. मयूर बिलारे पहिल्याच बॉल वरती बायकरमॅनने बायकरमॅनची विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. सुशांत सौंदने. थँक्यू. या हंगामामध्ये बबलू खामकर ज्या फॉर्म मध्ये आहे, खुल्या गटाचं क्रिकेट ज्या प्रकारचं तो गाजवतो, अलीकडच्याच काळामध्ये सकाळ प्रीमियर लीग तो खेळला, तिथेही मॅन ऑफ द सिरीज बबलू खामकरने मिळवली. बबलू कडून फार मोठ्या अपेक्षा संघाला प्रेक्षक राजाला आहे, त्याच्या फॅन फॉलोला आहे, परंतु पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या नावाला साजेल असा खेळ मात्र झालेला नाहीये. पहिला बॉल आपण पाहिलं तर अगदी 9:43 ला पहिला बॉल 10:43 ला पहिला बॉल पडलाय. मयूर भिलारीला मात्र मी म्हणेल आता संघ म्हणत असेल की मयूर भिलारीची पाठ अशी थोपटावी नाही, पाठ दुखेपर्यंत थांबवलंय, इतकं त्याचं कौतुक करावं. कारण लॉंग ऑफ पासून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत जाणं आणि तो कॅच जज करून पकडणं. परंतु जयेश बॅटिंग मध्ये चमक दाखवू शकला नाही, तो गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच बॉल वरती त्याने ते सेलिब्रेशन लेप पंगाचं केलं. जयेश सईद बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा तयार. समोर मात्र तानाजी काकडे, टिके, पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, उंच गेलाय मयूर बिलारे, चेंडूच्या खाली आलाय आणि पुन्हा एकदा झेल झालाय. लागोपाठची दुसरी विकेट आहे. थँक्यू. स्वराज्य स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर स्वराज्य मोबाईल शॉपीचे सर्व सोमनाथप्पा दौंड यांच्या वतीने आणि त्याचबरोबरीने सौरभ शेठ गायकवाड यांच्या वतीने पारितोषिक आहे. जयेश जर इथे विकेट हॅट्रिक मिळवली तर प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठच्या 2 विकेट आलेल्या आहेत. आमच्या देवरोडचे 40 बाई, वयही 40 आहे आणि नावही 40 आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण बघतोय मैदानाच्या मध्ये. गणेश भाऊ दामणकर यांना विनंती करतो भाऊ या. त्याचबरोबर आमचे बागुजी दामणकर. त्यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल होता. शुभम मैदानामध्ये, माफ करा शुभम नाहीये, दीपक आपण पाहतोय मैदानात दाखल झालेला आहे. एक बंधू आज आपण पाहिलं तर नक्कीच निराशा देऊन गेलाय.
तर दीपक आला मैदानामध्ये. प्रणव भेगडीची जबाबदारी वाढलेली आहे, कारण त्याला माहिती आहे प्रणव भेगडेचा सेट झाला ना, तर मी म्हणेल प्रणव भेगडेसाठी त्याला धाबा अवघड नाहीये. त्या पुन्हा एकदा उंच गेलाय. वाह वाह, काय कॅच आहे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आज अगदी लांबून काय कमिटमेंट झाला इथे मयूर भिलारे. हा त्याचा तिसरा झेल आहे. थँक्यू. जो काही निर्णय असेल तो निर्णय लगेच इथंच डिक्लेअर करायचा आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. तुम्ही संघनायक म्हणून ज्यावेळेस जबाबदारी घेताना मात्र तुम्ही मग या जबाबदारी देखील घेणं शिकलं पाहिजे. हा स्वराज्य क्रिकेट क्लबचा उद्देश आहे. एका पाठोपाठ जी पडझड मैदानामध्ये झाली आहे. जयेश सईद मावळ तालुक्याचा एक प्युअर ऑलराऊंडर, आणि या खेळाडू जर आपण पाहिले गेले तर मी अलीकडच्याच काळामध्ये दिव्यागर कोकण देखील या पट्ट्याने गाजवलं. पुणे तर गाजवतोय जयेश. आज घरच्या मैदानावरती खेळत असताना बॅटिंगमध्ये चमक नाही, परंतु गोलंदाजीची धार त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवली. 3 विकेट मिळवलेले आहेत. नवीन फलंदाज शुभम काळोखे. सन्मान दिलाय, पहिल्याच बॉलला सन्मान दिलाय. हे करायचंय, हे करायचंय. पहा, जीवन आणि क्रिकेट असा साम्य आहे. ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा स्पेल चांगला सुरू असतो ना, तिथे संयम दाखवणं गरजेचं असतं. तिथे तुमचा कंट्रोल स्वतःवरचा पाहिजे. शुभम मैदानात दाखल झालेला आहे. 1 वरती धावफलक आहे. 3 विकेट आतापर्यंत डगआउटचे आश्रय आले आहेत. जयेश सईद पुण्याला बघायचा तयार असेल. हा चेंडू क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, बाउन्स होता. इट्स अ डॉट बॉल. तिन्ही विकेट्स आपण बघायला मिळाल्या जयेश सईच्या. पुन्हा एकदा मग बघतोय हायलाइट्स मध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. लॉंग ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हर मधून मात्र मयूर भिलारेने ज्या प्रकारचे कॅच पकडले त्याने, यावेळेस दीपकच्या बॅटमधून स्क्वेअर कटचा फटका. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार आहे. थँक्यू. खुलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला, आणि इथे मिडलला क्लिअर करत. ये छोटा पॅक बडा धमाका आहे. नाम दीपक आहे. चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा उडवलाय. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. 4 रन. दुसरा चौकार आहे, माफ करा.
लागोपाठचा तिसरा चौकार मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. दीपक खामकरच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. 13 वरती धावफलक आहे. अब नहीं चलेगा तेरा और नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा. गाडी जाऊ द्या. दीपक आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुढे येतात. स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या बाजूला शुभम आहे. ही जोडी जर मैदानामध्ये टिकली तर मी म्हणेल हा धावेंचा डोंगर फोडायला या खेळाडूंना अवघड नाहीये. दिनेश मालपुडे डीएम ओव्हर दी विकेट. चेंडू बघायचे शॉर्ट मिड विकेटला अक्षय आंबेकर चेंडूला कव्हर करताना आपल्याला बघायला मिळेल. आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये येताना एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये आलेली एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 14 आहेत. 119चा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. परंतु टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलेला आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही टॉप ऑर्डर ढासळला म्हणजे सगळं संपलं. तुम्ही भारतीय संघामध्ये बघा सुरेश रैना, त्यानंतर आपण पाहिले गेले तर विराट कोहलीची जबाबदारी ते नेहमी असते. त्यानंतर आपण पाहिलं तर युवराज सिंगने, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, रवींद्र जडेजा हे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्या मधल्या फळीतील जबाबदारी 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकावरती चांगली बॅटिंग केलेली आहे. भारतीय संघाला मजबूत करण्याचं काम मधल्या फळीने केलेलं आहे. आज ती जबाबदारी शुभम आणि दीपक वरती आहे. क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता. खूप खेचून मात्र मारायचा प्रयत्न केला शुभमने. पाय चाललेले नाहीये, थोडेसे पाय चालणं गरजेचं होतं. आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये फुटवर्क हा फार महत्वाचा आहे. आणि शुभम काळोखे या हंगामामध्ये ज्या प्रकारचं खेळतोय, ज्या प्रकारचे त्याची स्ट्रेंथ आहे, मी म्हणेल त्या स्ट्रेंथला 100% 100 गुण मी देईल. कारण त्याचा नॅचरल गेम आणि शुभम जर एकदा सेट झाला की तो मनमानी करतो, तो जिकडे ठरवतो ना तिकडे षटकार चौकार खेळतो. ही त्याची स्ट्रेंथ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश आपल्या पायावरती टाकले चेंडू होता. हलक्यातनं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र खेळलाय. डीप मध्ये अक्षय चेंडूला कव्हर करतोय. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी जबरदस्त धावबाची संधी. आणि आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. दीपक म्हणतायत की इथे गरज होती का, माझा कॉल नव्हता. परंतु मैदानामध्ये शुभमला माहिती आहे एक एक धावेला महत्व द्यायचे आहेत. हृदयाचे ठोके आता मात्र धडधड करू लागलेले आहेत. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येणं बाकी असेल. अंकुश अण्णा दाभाडे सर मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. तिसरे पंच सांगतायत कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. आणि सगळं काय आपण पाहिलं गेलं तर ज्यावेळेस मात्र तो निर्णय येतो तो निर्णय आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातो. ही स्पर्धेची खासियत आहे. म्हणजे तिन्ही पंच आहेत ना, इथे निर्णय दिल्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी, जे काय असेल ते सगळं जगासमोर होऊन जाऊ द्या. तिसऱ्या पंचाचा निर्णय अजून येणं मात्र बाकी असेल. दीपक थोडासा निराशा व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळाला. कारण दीपकने ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळलेत ना त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विशेष आपण पाहतो क्रिकेट.ची ऑफिशियल टीम, आमचे दोन्ही कॅमेरामॅन सचिन राठोड आहेत, दुसऱ्या बाजूने आमचे किरण आहेत, आमचे ऑफिशियल स्कोरर विजय आहेत, ऑफलाईन स्कोरर आमचे निखिल दादा आहे. तिसरे पंच आपण पाहतोय अजूनही वेळ घेत आहे. क्लोज डिसिजन आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय फलंदाज बाद. पुढे आपण स्क्रीनवरती बघूयात ज्या प्रकारची विकेट आली आणि ज्या प्रकारे आपण पाहिले गेले तर मी म्हणेल बॅट ब्रश केली नाही दीपकने, बॅट हवेमध्येच ठेवली
आणि दिनेश मालपोटी जी चतुराई आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू आल्यानंतर त्याने चेंडू हातामधून फक्त फेकून दिला स्टंपांवरती. आणि यस यस खूप चांगला निर्णय तिसऱ्या पंचाचा देखील आपण बघायला मिळाला. क्लोज डिसिजन होता त्यामुळे थोडासा वेळ जरूर घेतलेला आहे. दापोलीकडे आपण पुण्याच्या मैदानाच्या मध्ये जाऊयात. आता मात्र षटक क्रमांक संपलं जातं. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दापोलीवरती 15 धावा आहेत. समीकरणाकडे जाऊ आता. 36 चेंडू 104 ची गरज आहे. नवीन फलंदाज जर्मनचे दातार जेडी. समोर मात्र जे सई 3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवलेले आहेत. यावेळेस टप्पा पडला. थोडंसं मात्र इथे वळण घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. 16 वरती धावफलक. आतापर्यंत आपण पाहिलं तर आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये तळेगाव ट्रॅकर संघाने गोलंदाजी ज्यावेळेस केली नाही, एकही वाईट चेंडू टाकला नाही, एकही नो बॉल टाकला नाही. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये. कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक वाह वाह. इथे आदेश ठाकूरचं काय क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला मात्र त्याने ते थांबवलं. मी म्हणेल जशी त्याच्या शब्दाला धार आहे ना तसंच मात्र त्याच्या फिल्डिंग मध्ये तितकीच धार आहे. मैदानामध्ये बघायचं आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये होणारा बदलाव. दाफुलकावरती 18 धावा आहेत. 18 वरती 4 आहे. JS सहित पुन्हा बघायचं मैदानामध्ये तयार असेल. पॉइंट कव्हर पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर आहे. 3 खेळाडू ऑफ साईडला आहेत. त्यावेळेस आडव्या बॅटने इथे खेचलाय लॉंगॉन मधून समीर शिंदे चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतली जाते एक सिंगल. पहा तुमचा खेळ ज्यावेळेस मात्र डेव्हलप होत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही ज्या खेळासाठी ओळखला जाता तुम्हाला फॉलो करणारे देखील बरेचसे तरुण असतात. एक काळ आम्ही बघितलाय मग आकाश शिंदे असू द्या किंवा समीर शिंदे असू द्या, मावळ तालुक्यामध्ये फिल्डिंग एफर्टसाठी स्पेशली यांची ओळख राहिली आहे. अर्थात त्यांच्या पाठोपाठ आपण पाहिले तर मग मयूर बिलारे फिल्डिंगसाठी ओळखला जातो. आदेश ठाकूरला ओळखला जातो. अक्षय आंबेकर फिल्डिंगसाठी ओळखला जातो. म्हणजे तुम्हाला फॉलो करणारे खेळाडू देखील तुमचं अनुकरण करतात. समोर शुभम आडव्या बॅटने मारण्याचा इथे प्रयत्न केलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. आदेश ठाकूरचं चेंडूला कव्हर केलाय. चेंडूची फेकी चांगली बघायला मिळाली. एकच धावी ती आली. एकेरी दुहेरी धाव्याने काम होणार नाहीये. तुम्हाला 100+ धावा बनवायच्या आहेत आणि त्यामुळे तुमचा माइंडसेट देखील तसा असणं गरजेचं आहे. शुभम अजून शांत आहे. तो किती वेळ शांत राहणार हे मात्र इथे बघायचं आहे. जेडी तयार. पुढे खुलवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्यास भाग पाडलं इथे जयेशने. उजव्या लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानामध्ये ज्या प्रकारचं वारंवार पाहतोय आणि ज्यावेळेस अशा प्रकारची स्थिती असते ना त्यावेळेस खेळाडूंना देखील ती धावपळ करावी लागते. फिल्डिंग मध्ये वारंवार तो बदलाव करावा लागतो. एकवीस वरती 4 आहे. ही स्ट्रेंथ आहे शुभमची. पायावरती टाकला चेंडू होता. चेंडूला अक्षरशः लोंगनच्या डोक्यावरून पाठवलाय षटकार. हा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दापोलीवरती 27. शुभमने मात्र आता गेअर शिफ्ट केलाय. त्याच्या पाठमधून आलेल्या षटकार्या पुन्हा एकदा इथे खडे आणि शुभमची फरारी आता निघाली आहे. स्टार्टर मारलाय. हा लागोपाठचा दुसरा षटकार आहे. थँक्यू. इथे लागोपाठचा दुसरा षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. 2 षटकारांच्या मदतीने दापोलीवरती 33 आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 86 धावांची गरज आहे. 30 चेंडू 86 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल.
आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा बघायचं कोणाच्या हातामध्ये स्पेल सोपवला जाणार आहे. तर मयूर भिलारेकडे स्पेल सोपवलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदलाव मैदानाच्या मध्ये इथे केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहिलं की जिकडे बघावे तिकडे प्रेक्षक आहेत. आज आमची पलीकडच्या बाजूला बिल्डिंग वरती देखील पहा प्रेक्षक इथे स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ते आम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. तुम्ही युट्यूब वरती गेल्यानंतर नक्कीच घरी जाऊन तुम्ही बघू शकता आपण स्क्रीनवरती कसे दिसत होतो. आणि पलीकडे जे बसलेत ना थोडंसं पलीकडच्या बाजूला पाय टाकून बसा म्हणजे बरं होईल. तुमची काळजी आम्हाला आहे. धन्यवाद. कॅमेरामॅनचं खूप बारीक लक्ष असतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर भिलारे आता मैदानाच्या मध्ये तयार आहे. समोर मात्र जन्मंजय दातार प्रयत्न करायचे आणि असं म्हणतात ना मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी कामे करावी लागतात. स्वप्न अशी पूर्ण होत नाहीत आणि त्याला जाऊन पहिलाच बॉल आला मयूर भिलारे घेऊन पहिल्याच बॉल वरती यश विकेट. Pia. Next. ही नाटून थाटूनची फॅशन करूची बोल चालली कॉलेजला ही बोल चालली कॉलेजला नाली लावते गो खोटाला बॉयफ्रेंड संगतीला थँक्यू डीस आहे. आणि इथे मात्र मैदानाच्या मध्ये विकेट जर आपल्याला पाहायला मिळाली. 5 फलंदाज डगआउटचे आश्रयाला आहेत. संघ आपण पाहिले तर अडचणीत सापडलेला आहे. मी म्हणेल आता या संघाला सावरण्यासाठी एक फलंदाज आहे आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. नाव त्याचं शुभम काळोखे आहे. हा खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत स्वराज्य क्रिकेट वर्सेस संघालाही सांगायची गरज नाही. हा सामना अजून आपण सेफ नाहीये कारण शुभम होत्याचं नव्हतं करून ठेवण्याची ताकद त्याच्याकडे. नवीन फलंदाज हनुमान शेखावत दाखल झालाय. एक लेफ्ट हँड फलंदाज बाद झाला. दुसरा डावकऱ्या फलंदाजाला पाठवून दिलं. मयूर भिलारे तयार. पहिलाच बॉल होता हनुमान शेखावतसाठी कट केल्या बॉलला. तिथे मात्र पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. लाला धावून चेंडूला कव्हर करतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 वरती धावफलक आहे. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे प्रवास चालू ठेवायचा असतो आणि तुम्ही कठीण प्रसंगामध्ये तुम्ही कसे खेळता हे आज इथल्या प्रेक्षक राजाला बघायचं आहे. धावफलकावरती 35 आहेत. मयूर भिलारे पुण्यात बघायचं. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. द रायझिंग स्टार ऑफ द मावळ. कट केलाय इथे चेंडू. बाळा धामणकर चेंडूला मात्र इथे पाठमोरी झालेत. सिंगल आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. शुभम आता मैदानामध्ये बघायचंय. त्याला माहितीये यशस्वी जर व्हायचंय ना तर सगळ्यात पहिलं माझ्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपण पहिलं स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा. आणि शुभम एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. तो एवढ्या सहजासहजी सामना सोडणाऱ्यातला नाहीये. तो गोलंदाज तयार. मयूर अकुटप्याचा बॉल होता. यावेळेस मात्र ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न इथे राहिला शुभमचा. लेग बाईचा इशारा मैदानाच्या मध्ये बघायचा इथे आहे. तिसऱ्या बाजूकडे रेफर केलेला आहे व्हाईट बॉल साठी. बॅटिंग टीमचा DRS. कालही सांगितलं ना पहिल्यांदा सुरुवातीला आपण 1992 मध्ये सगळ्यात पहिला सचिनच्या विरोधात तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. 2007 ला आपण पाहिलं तर सुरुवातीला UDRS आला आणि त्यानंतर DRS आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथे होतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय आता मात्र बघायचं काय येणार आहे. हा चेंडू इथे वाईड आहे का नाही का शुभमच्या शरीराला स्पर्श करत मात्र चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने गेलाय. या सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या जातात. आयुष्यात आव्हाने वाढीची संधी असतात. त्यांचा फक्त सन्मान करण्यातच खरी विजयाची मजा आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही संधी मिळते ना
त्या संधीवरती सगळ्यांचं लक्ष असतं. आज तुम्हाला स्वराज्य चषकाच्या माध्यमातून संधी मिळालेली आहे. 3 टू व्हीलर बाईक आहेत. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी स्पोर्ट सायकल आहे. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. हा चेंडू वाईड आहे. वाईट +1 अशा आताच्या 2 धावा आहेत. गोलंदाज मयूर बिलारे, समोर हनुमान शेखावत. मोठा फटका खेळायचा, ऑन साइडला उडवायचा प्रयत्न येत होता. उमेश दामणकर चेंडूला पाठमोर होतोय. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तर होत नाहीये. 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धापलकावरती 39 आहे. 26 चेंडू शिल्लक आहेत. 80 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 26 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 80 रन. यहां से दिल्ली बहुत दूर है. इथून पुढचा दिल्लीचा प्रवास फार लांब आहे. तुम्हाला दिल्लीचा प्रवास करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं विमानाचं तिकीट काढणं गरजेचं आहे. मयूर भिलारे पुण्याला गोलंदाजीसाठी तयार आहे. हा संघनायकाचा पुण्याने मी लक्ष वेधणार आहे. वेळ सुरू आहे, वेळ थांबत नाहीये आणि वेळ थांबणारही नाहीये. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केलाय. जयश आहे. ज्या विकेटच्या संघ शोधामध्ये होता ती विकेट आली. शुभम काळखे मैदानामध्ये बाद. मयूर भिलारेच्या स्पेलमध्ये विकेट. थँक्यू. हा कट केलेला स्क्वेअर कटचा फटका होता. डीप मध्ये प्रोटेक्शन जे सईदचं बघायला मिळालं आणि तो झेल मैदानामध्ये टिपलेला आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भव्य दिव्य असणारे व्यासपीठ संघाचा कणा मोडायचं काम केलेलं आहे. ओळखलत का सर मला, पावसात आले कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुणी. गंगा माई आली, गेली घरट्यात राहुणी. मोडून पडलाय संसार सारा, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवूनी पुन्हा एकदा लढवणा. लढण्यासाठी आलाय भूषण साहनी. पहिलाच बॉल नेक्सिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलची घोषणा इथे असणार आहे. अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या 40 वरती धावफलक. समीकरणाकडे जाऊयात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 25 चेंडू शिल्लक आहेत आणि या 25 चेंडू मध्ये 79 ची गरज आहे. मयूर तयार, समोर भूषण साहनी. हा चेंडू अगदी हलक्या हाताने ते कट केलाय. तोपर्यंत ते मैदानाच्या मध्ये घेतलेले एक सिंगल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय भूषण. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने तर संघाची धावसंख्या 41. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 24 आणि या 24 चेंडू मध्ये 78 धावींची गरज आहे. 24 चेंडू 78. भूषण साहनी संघासाठी रचणार का एक नवीन कहाणी. आज भूषण साहनी, ज्याला मावळ तालुक्याचा हेलिकॉप्टर किंग म्हटलं जातं, ज्याने मावळ तालुक्याचा तालुका निहाय गटाचं क्रिकेट गाजवलंय, ज्याने खुल्या गटाचं क्रिकेट गाजवलेलं आहे, तो भूषण साहनी आहे. आता 24 चेंडू आहेत, 78 बनवायचे आहेत. सामन्याकडे मैदानामध्ये पुढे येता बघायचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले षटक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा पुढे येता बदलाव इथे होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचं यावेळेस दिनेश मालबोडे डीएम. बॅटिंग पॉवर षटक हाताळतोय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत, डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश मालबडे. समोर मात्र मैदानामध्ये भूषण साहनी. 24 चेंडू शिल्लक आहेत, 78 बनवायचे आहेत. मामुडी संघ अमोलदादा निर्णय कळवा. गोलंदाज तयार पुढे येता. डीएम हा चेंडू यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर आहे. दिनेशच्या प्रत्येक विकेटसाठी सोमनाथ अप्पा दौंड आणि त्याचबरोबरीने सौरभ शेठ गायकवाड यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येकी. अफलकावरती 42. गोलंदाज तयार. यावेळेस पायावरती चेंडू होता, पायावरती चेंडू होता. पाय चाललेले नाहीयेत भूषणचे. अक्षरशः जागेवरती उभं केलं भूषणला दिनेश मालबडेने. आणि मला वाटतं आपण पाहतो इथे निर्णय आयोजकाने सांगितलेला आहे की निर्णय तुमचा अजून आला नाहीये ना, तर मात्र मग तर सामन्याकडे आपण पुढे तर जाऊयात. मामुडी फायटर संघाने निर्णय कळवलेला आहे बॅटिंग करण्याचा. तर मॅच कडे आपण पुढे तर वळणार आहोत. 42 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज डीएम. समोर भूषण साहनी. खोलवर टप्प्याचा बॉल. ओ समीर शिंदे. आणि मैदानाच्या आतमध्ये समीर शिंदेला संधी होती, परंतु त्याला बाय बाय करा चेंडू चाललाय लॉंग ऑफला चौकार. थँक्यू. भूषण साहनी मात्र इथे चौकार वसूल करतोय. 46 वरती धावफलक आहे. 46 वरती 7 आहे. आज भूषणला स्वतःला सिद्ध करायचंय. खोलवा टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि उडवलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. Dance. थँक्यू डीजे. इथे मात्र षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचलेला आहे. भूषण साहनी बदलणार का एक कहाणी. आता मात्र पुढे सरसावत बाळकृष्ण धामणकर यांच्या हातासमोर मात्र चेंडू होता, परंतु कॅच ड्रॉप झालाय. भूषण साहनीला जीवदान देणं म्हणजे संकटांना निमंत्रण पत्रिका लिहिल्यासारखं आहे. धावफलकावरती 53 धावा आहेत. 53 रन. समोर किरण लाडे. आशेचा किरण संघासाठी घेऊन येणार का किरण. दिनेश मालवडे बॅटिंग बाउंड्री षटक हाताळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डीएम. राऊंड द विकेट. यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न. लॉंग ऑन ला आकाश. ओहो काय क्षेत्ररक्षण. वा फिल्डिंग जबरदस्त आहे. संघासाठी त्याने धावा वाचवलेल्या आहेत. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 54 वरती धावफलक आहे आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 18 बनवायच्या त्या 65 धावा. 18 चेंडू 65 ची गरज. आकाश शिंदे गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आकाश, ज्याला आपण स्वराज्य क्रिकेट क्लब संघाचा हुकुमाचा एक्का म्हणून मात्र त्याला ओळखतो. स्वराज्य क्रिकेट क्लब संघाचं ट्रम्प कार्ड आकाश शिंदे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे आकाश. आणि इथे आकाशसाठी प्राइज आलेलं आहे. उद्योजक आणि या स्पर्धेचे ज्यांच्या वतीने मंडप सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे, किरण शेठ कारके यांच्या वतीने पारितोषिक आहे प्रत्येक विकेटला 500 रुपये. याच्याकडे तिसऱ्या पंचाकडे व्हाईट बॉल साठी रेफर केलेले फिल्डिंग टीमचा DRS आहे. सोमनाथ भाऊ जोड आणि त्याचबरोबर सर्वदादा गायकवाड यांच्या वतीने देखील प्रत्येक विकेटला प्रत्येकी 200 रुपये. तिसऱ्या पंचांकडून निर्णय मात्र अजूनही येणं बाकी आहे. आज घरचा संघ तर मैदानामध्ये खेळतोय. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से यांच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थ उर्सेकरांच्या माध्यमातून स्वराज्य चषक मावळ तालुक्याची एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, ज्याला मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून मात्र संबोधलं जातं. गेले 9 वर्ष प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा करंडक तो म्हणजे स्वराज्य चषक. प्रथम क्रमांकासाठी 80,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 40, चतुर्थ क्रमांकासाठी 30,000, पाचव्या क्रमांकासाठी 25,000. इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. रिव्ह्यू वन सक्सेसफुल. किरण लाड समोर मात्र नॉन स्ट्राईक असेल भूषण. हाही चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे मात्र वाईट असेल. अतिरिक्त धावा आहेत. प्रेशर अजूनही गोलंदाजांवरती जरूर आहे, कारण 18 चेंडू 63 ची गरज आहे. या मैदानावरती होऊ शकतात. या मैदानावरती आपण कोलवटप्याचा बॉल क्रिकच्या डीप मध्ये गेले. किरण मिड विकेट मधून चेंडूला कव्हर करतोय. आदेश ठाकूर वाऱ्याच्या वेगाने आला, चेंडूवरती झडप त्याने मारली. एक धाव इथे मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाते. आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता बघायचे 57 वरती आहे. सतरा चेंडू 62 ची गरज. पुढे गोलंदाज बघायचं मैदानाच्या मध्ये यावेळेस तयार असेल आकाश. राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस आहे. यावेळेस मनगटी पॉवर दाखवली. पिकअप स्ट्रोक भूषण सानीच्या पाठमधून सिक्सर. इथे षटकार मात्र भूषण सानीच्या बॅटमधून आलाय. भूषण नावाचं वादळ घोंगावत आहे. आकाश पुण्याचा तयार आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू आता टप्पा मागे खेचून टाकला, मागे खेचला. यावेळेस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र स्थिर आहे. फलकावरती आपण बघतोय 63 धावा. डगआउट मधून आवाज येतोय की भूषण तुला खेळायचंय, तुला खेळावं लागणार आहे टीमसाठी. आकाश शिंदे पुण्याचा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस चप्पल झालेत. उडवलाय आणि पाठवलाय सडक पे कडक बेधडक षटकार. हा षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाणार आहे. स्कोर बोर्ड वरती धावा आहेत 69. 14 चेंडू 50 ची गरज आहे. षटकार आलाय. भूषण सानी पुढे तयार आहे. हा चेंडू अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न डीप कव्हर मध्ये. आकाश दौंड चेंडूला इथे कव्हर करेल. चेंडूची फेकी होती आणि एकाच धाव इथे मैदानामध्ये आलेली आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 70 वरती आहे. 13 चेंडू 49 ची गरज आहे.
आकाश पुण्याचा तयार आहे. समोर मात्र किरण लाड. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः भूषणला इथे चेंडू मात्र लागलाय चेंडूला तिथे. आणि पाणी घेऊन जा चला. भूषणला चेंडू आपण पाहतो खूप वेगाने चेंडू लागलाय. थोडीशी दुखापत भूषण सहानीला, परंतु भूषण सुखरूप असेल. तर मैदानामध्ये बघूयात आपण. थोडा वेळ जरूर इथे गेलाय आणि त्यामुळे भूषण सुखरूप आहे. तर आता समीकरण आपण मैदानामध्ये बघूया. हायलाइट्स आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. तळेगाव ट्रॅकर संघाची बॅटिंग कव्हर पॉइंट मध्ये मात्र खेळले त्या चौकार मैदानामध्ये बघायला मिळाले. त्यानंतर लॉंग ऑन मधून भूषणचे षटकार आले. मिड विकेट मध्ये षटकार आला. पुलचा स्क्वेअर लेग मध्ये षटकार आला. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 49 ची गरज आहे. 12 चेंडू 49. मैदानामध्ये बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मयूर भिलारे. शेवटचे 12 चेंडू आहेत. 49 ची गरज आहे. सामना संपलेला नाही अजून, कारण भूषण आणि किरण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. शोधल्याने परमेश्वरही सापडतो. यश काय आहे मग? यश मिळवता येतं. भूषण तयार. समोर मयूर भिलारे. पहिलाच बॉल कट केला. यावेळेस पॉइंट मध्ये चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. आकाश दोन चेंडू इथे कव्हर करतोय. तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्थायिक आता रोटेट होईल. धावफलकावरती बघायचं. धावफलकावरती 71 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू 48 ची गरज आहे. 11 चेंडू 48 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मोठा फटका किरणच्या बॅटमधून. आसमानी टोला, गगनचुंबी, छेकिए पूरी दूरी, षटकार. शेवटचे 10 चेंडू आहेत. 42 बनवायचे आहेत. सुरुवात संघर्षाला झालेली आहे, कारण जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. गोलंदाज तयार मयूर भिलारे. समोर मात्र किरण लाडे. यावेळेस थोडेसे फिंगर रोल करायचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकले चेंडू. वाईड बॉल. अतिरिक्त धावा देखील इथे मैदानामध्ये आली. 78 धावा. 10 चेंडू 41 ची गरज. अतिरिक्त धावा आहे.
अजूनही मात्र किरण आणि भूषण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांचा संघर्ष मोठा आहे. ओहो, आता टप्पा आहे, आता टप्पा मैदानाच्या आतमध्ये अचूक बघायला मिळाला. मी म्हणेल बाहुबली मधला कटप्पा आणि मयूर भिलारेचा अचूक टप्पा हा मात्र फलंदाजाला समजायला तयार नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. 78 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू, 41 ची गरज आहे. 9 चेंडू 41. प्रेक्षक राजाची उसळलेली गर्दी आपण बघतोय. दर्दी प्रेक्षक आज गर्दी करतायत कारण घरचा संघ मैदानामध्ये खेळतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. डीप मधून समीर शिंदे चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर दापलकावरती 79 धावा आहेत. 8 चेंडू 40 ची गरज आहे. दरवर्षी स्वराज्य चषकामध्ये काहीतरी अशी गोष्ट होती मात्र ती हायलाइट होते. तुम्ही एक वर्ष विजू बालगरेचा झेल बघितला, तुम्ही गत वर्षी आकाश शिंदेचा झेल पाहिला, काल आपण रवी घुलेचा झेल बघितलाय. पुढे आडव्या पट्ट्याने आडव्या बॅटने खेचायचा इथे प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. मग मयूर भिलाने अक्षरशः चेंडूला तिथे थांबवलंय. संघाची धावसंख्या आता मैदानामध्ये बघायचं इथे. दाफलकावरती 79 धावा आहे. 7 चेंडू 40 ची गरज आहे. मयूर भिलाला चेंडू आपण पाहतोय थोडासा इथे लागला असावा. 7 चेंडू 40 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार मयूर. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आहे. डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. पुण्या गावची होती जत्रा, जत्रेत होता धड कुस्त्याचा. कुस्तीत उतरला राजा माझा ग, राजा माझा ग राजा. मारून चितपट केला जोडीदाराला, जोडीदाराला, जोडीदाराला. थँक्यू. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. 6 चेंडू 36 होऊ शकतात. 7 चेंडू 36 धावा होऊ शकतात. क्रिकेट आहे. पहिलाच बॉल परंतु समोर आकाश आहे. या धावा एवढ्या सहजासहजी मात्र तो पूर्ण होऊ देणार नाहीये. आणि आता तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे. बघायचं इथे स्ट्राईक रोटेट झालीये का हे बघायचंय. धावबाद कोण झालेलं आहे हे मात्र तिथे बघितलं जाणार आहे. किरणने क्रीज सोडलंय का? ज्यावेळेस भूषण क्रीज मध्ये आला त्यावेळेस किरणने क्रीज सोडलंय का हे बघितलं जाणार आहे. तिसऱ्या पंचाचं शेड्यूल मात्र थोडस बिझी होतोय. पहिला चेंडू तो मात्र डॉट येताना आपल्याला बघायला मिळाला. परंतु आता इथून पुढचा प्रवास थोडासा आता अवघड होत चाललेला आहे. तर मैदानामध्ये बघायचंय दाफलकावरती 83 धावा आहेत. भूषण मैदानामध्ये बाद आहे. भूषण बाद असणार आहे. आणि पुन्हा मी पंचांच्या निदर्शनास आणून देतो की पहा वेळ संपलेला वेळ आणि पंचांनी आम्ही अगोदर तो टाइम पंचांनी अगोदर लावला होता पण त्याचे निदर्शन आज देतो. 47 मिनिटं झाले एक इनिंग सुरू आहे. त्यामुळे एक काढू 30 सर्कल मध्ये घ्या. कारण मला वाटतं पाठीमागे बसलेले स्टेजवरती जे आपले आयोजक आहेत ते सांगतायत की तुम्ही खेळाडू आहेत आज.
गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बघायचं राऊंड द विकेट. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस मिड विकेटला. आदेश ठाकूर चेंडूच्या खाली, टिपलाय जाईल. फलंदाज किरण लाडबात. थँक्यू. धापलगाकडे आपण बघतोय 83, शेवटचे 4 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 4 चेंडू 36. हलक्या तऱ्हेने चेंडू खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मधून चेंडू इथे अडवला जाईल मयूर भिलारेकडून. 1 धाव आलेली आहे. एका बाजूने आता ओमकार आहे, दुसऱ्या बाजूने नितीन आहे. फलंदाजांचे खांदे आता पडलेले आहेत. आकाश पुण्याचा तयार. यावेळेस याच्या मागे चतुराई. वाह, उमेशची अपील फार मोठी होती, परंतु तिथे पंचाने आपली ही अपील फेटाळून लावली. धापलगावरती आपण बघितलं गेलं तर 84 आहेत. 2 चेंडू 35 ची अजून गरज आहे. आणि स्क्रीनवरती देखील आपल्याला बघायला मिळालं, ज्यावेळेस स्टँडवरती चेंडू लावला त्यावेळेस ओमकार मात्र आपल्या क्रीज मध्येच होता. आणि त्यामुळे पंच किती अतिदक्ष पंच आहेत. विनोद जाधव सर हे मात्र बघायला मिळाले.